नमस्कार, पुलिस टाइम 24 में आपका स्वागत है। मनोज वासुदेव वानखड़े कृष्णानगर जलगांव जामोद ने 6 मार्च को जलगांव जामोद पुलिस स्टेशन में सीधी लिखित शिकायत दर्ज की। वादी तुलजाई मेडिकल और एजेंसी चलाता है और अपनी पत्नी और एक बेटी के साथ ऊपरी मंजिल पर रहता है और घटना से पहले वो 5 मार्च को अपने परिवार के साथ बाहर गया था। ऊपरी मंजिल पर पड़ा मिला। शादी में मिले सोने के गहने, सोने का रानी हार, सोने का हार, सोने का बर्तन, अंगूठी, सोने के कान के फूल, कुल 8 लाख रुपए के गहने घर से 3 अज्ञात व्यक्ति चुरा ले गए। जलगांव जामोद से मनोज सनानसे की रिपोर्ट। सकाळी 4:26 चोरी झाली। त्या ठिकाणी आमच्या घरचे दागिने साधारणतः 80 ते 85 ग्रॅमचे दागिने, त्याचं आजचं व्हॅल्युएशन बघितलं तर 8 ते 9 लाख हे संदिग्ध व्यक्तीने म्हणजे चोरांनी त्यांनी नेलं। त्या ठिकाणी सकाळी ते 4:26 इथं आले आणि 20 मिनिटात त्यांनी या ठिकाणी लॉक वगैरे तोडून या ठिकाणी आमचे दागिने लुटून नेले। तसंच त्यामध्ये संशयित एक व्यक्ती जो होता, किती रुपयाचा दागिने? दागिन्याची जर व्हॅल्युएशन बघितलं तर आजच्या 8 ते 9 लाखाचं व्हॅल्युएशन हे आजचं त्या दागिन्यांचं आहे। आणि एक व्यक्ती आतमध्ये आला होता आणि 2 व्यक्ती बाहेर होते। त्या ठिकाणचा CCTV फुटेज जो आहे आम्ही वेळोवेळी पोलिसांना दिला। आज त्या गोष्टीला 3 दिवस झाले पण कोणत्याही प्रकारची तपासणी यंत्रणेत यश आलेलं नाही। अशाच घटना ह्या नेहमी घडत राहतात आपल्या परिसरात। उद्या तुमच्यासोबतही अशा घटना घडत राहतील। 1 महिना अगोदर सुनगावला अशीच घटना झाली। 4 लाखाचा मुद्देमाल त्यांनी नेला, दागिने नेले, पण अजूनही ते व्यक्ती सापडले नाहीत। त्या दिवशी आमच्या इथं चोरी झाली, त्याच्या अगोदर आसलगाव इथेही त्या ठिकाणी चोरी झाली, त्या ठिकाणी त्यांनी घर फोडले। तसंच त्याच्या अगोदर दुधलगाव वगैरे या परिसरातही चोर पकडून आले। आम्ही त्या ठिकाणचे सगळे CCTV फुटेज हे आमच्याकडे आहेत, ते पोलिसांना आम्ही दिले, पण पोलिसांनी अजूनही त्याच्यावर कारवाई जी पाहिजे तशी केली नाही। मी तुमच्या वतीने, चॅनलच्या वतीने अशी विनंती करतो की याकडे प्रशासनानं गंभीर लक्ष द्यावं, अन्यथा अशा चोऱ्या होत राहतील। या संदिग्ध व्यक्तीजवळ गनही होती, म्हणजे गावठी कट्टा, तसेच चाकूही आढळून आला। अशात जर कोणाचं आमच्या जीविताला काही झालं असतं, आमची मुलं बाळं असतात, तर याला जबाबदार कोण राहिलं असतं? या गोष्टीत प्रशासनाने आम्हाला जबाब द्यावी ही विनंती। धन्यवाद। मागच्या चोरा म्हटलं हे इकडे त्या मागच्या चोराने इकडे पाहिजे आता ते आता कडा पडली पुढे जरासं पुढे येऊ द्या, जरासं लंगर करायचा तो हा एक जण लगाडते ते पाहू पाय लंगरचे नाही तो असा आरामात चालून राहिला, आवाज नाही येऊ म्हणून। हा चंग्या हा पुतळीकडे हा कुत्र काही नाही करत हा इकडे का पाहून राहिला? ते पाहू उतरला तो गाडी पलटो ते गाडी कोणती आहे हर्षू? नाही ना रे, रायडर नाही ते हर्षू। ते पकल होते किती डेअरिंग म्हणणं पडील नाही याची। हा गाडीचे काढीला प्ले करना काढीला ते कंटिन्यू प्ले करना कर प्ले। ते पाहू बसले ते बाकी काही जण 3 जण आते। ऐसी खबरों को देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब करें। धन्यवाद।